श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अशीच इच्छा पूर्ण करणारी संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमचं नाव आणि तुम्ही कुठे व्हिडिओ बघत आहात ते नक्कीच टाईप करा. आणि आपल्या व्हिडिओला 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका, तुम्हाला अनुभव येईल. चला तर मग सुरुवात करूया. खरं सांगायचं तर आपल्या सगळ्यांना आज कधीतरी असं वाटतं की आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का, किंवा आपण ज्या दिशेने चाललोय तिथे नक्की काय मिळणार आहे, हे प्रश्न पडणं खूप नॅचरल आहे. कारण आपण माणसं आहोत आणि माणसाचं मन कधीच एका जागी शांत बसू शकत नाही. मला स्वतःला सुद्धा अनेकदा असा प्रसंग आलाय जेव्हा समोर सगळं अंधार वाटत होतं आणि वाटत होतं की आता बास, इथून पुढे जाणं शक्य नाहीये. पण अशा वेळी जेव्हा मी शांत बसून विचार केला तेव्हा जाणवलं की आपण उगाच खूप जास्त प्रेशर घेतोय. आयुष्यात सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नसतं आणि ते तसं न होण्यातच कदाचित काहीतरी चांगलं दडलेलं असतं. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी खूप जास्त स्ट्रेस घेतो तेव्हा आपण त्या गोष्टीचा आनंद घेणंच विसरून जातो. तुम्ही बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा साध्या साध्या गोष्टींमध्ये किती आनंद शोधायचो. एका छोटासा पाऊस पडला ना तरी आपल्याला खूप भारी वाटायचं. पण आता पाऊस आला की आपल्याला कामाचं टेन्शन येतं किंवा बाहेर कसं जाणार याची काळजी वाटते. आपण मोठे झालो तसं आपण आपल्या साध्या आनंदाला खूप कॉम्प्लेक्स करून टाकलंय. खरं तर आयुष्य खूप सिंपल आहे, आपणच त्याला आपल्या विचारांनी गुंतागुंतीचं करून ठेवलंय. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट खूप सहजपणे सांगून गेले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की ते जादू करणार आहेत, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात जो काही संघर्ष आहे त्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात. ती एक शक्ती, तो एक विश्वास तुमच्या सोबत कायम आहे. आपण जेव्हा स्वतःला खूप एकटं समजतो तेव्हा सगळ्यात जास्त भीती वाटते. पण जेव्हा आपण हे मान्य करतो की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि ते जे काही होतंय ना ते एका मोठ्याच्या भागाचा प्लॅन आहे, आणि म्हणूनच तेव्हा मनावरचं ओझं एकदाच हलकं होतं. आपल्याला वाटतं की आपण खूप महान काम करतोय किंवा आपण नसू तर जग थांबेल. पण तसं नसतं. आपण निसर्गातल्या एका छोट्याशा पाखराकडे जर बघितलं तरी समजतं की ते रोज सकाळी उठतं, अन्नाच्या शोधात बाहेर पडतं आणि संध्याकाळी आनंदाने परत येतं. त्याला उद्याची काळजी नसते किंवा त्याला काल काय झालं याचं ओझं नसतं. आपण मात्र कालच्या चुकांमध्ये आणि उद्याच्या काळजीत आजचा दिवस संपवून टाकतो. मला वाटतं की आपण थोडा वेळ मदतीसाठी काढला पाहिजे, थोडा वेळ शांत बसून स्वतःशी संवाद साधला पाहिजे. आपण जगाशी बोलायला खूप उत्सुक असतो. सोशल मीडियावर आपले हजारो लोकांशी कॉन्टॅक्ट असतो, पण स्वतःशी आपलं कनेक्शन तुटलेलं असतं. जेव्हा आपण स्वतःला ओळखायला सुरुवात करतो तेव्हा बाहेरच्या जगाचं प्रेशर आपल्याला त्रास देत नाही. आपल्या घरात आईवडील असतात, ते किती निस्वार्थीपणे आपल्यासाठी सगळं करत असतात. त्यांनी कधी तक्रार केली नाही, कारण त्यांच्याकडे प्रेमाची शक्ती आहे. आपण सुद्धा जर आपल्या कामात आणि आपल्या नात्यात ते प्रेम आणलं तर टेन्शन अर्ध्यावर येईल. आयुष्यात चढ उतार तर येणारच आहेत, कारण त्याशिवाय आयुष्याला अर्थ नाहीये. जर रस्ता एकदम सरळ असेल तर आपल्याला प्रवासाची मजा येणार नाही. वळण आली की गाडी चालवताना आपण जास्त अलर्ट असतो आणि तेव्हाच आपल्याला ड्रायव्हिंग मधली मजा कळते. तसंच आयुष्याचं आहे. संकटात घाबरून जाण्यापेक्षा त्या संकटाने आपल्याला काय शिकवलं हे बघणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या मनात अनेकदा भीती असते की लोक काय म्हणतील. हा एक भाग असा रोग आहे ना, जो आपल्याकडून खूप काही हिरावून घेत असतो. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा स्वामींना काय वाटेल किंवा आपल्या मनाला काय वाटेल याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण शेवटी आपल्याला स्वतःलाच उत्तर द्यायचं असतं. आपण जेव्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा फळ नक्कीच मिळतं. फक्त ते कधी मिळणार हे आपल्या हातात नसतं. आपण फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत जिथे माणसाने हार मानली होती, पण एका शब्दाने त्याचं आयुष्य बदललं. तो शब्द म्हणजे विश्वास आहे. स्वतःवरचा विश्वास आणि त्या शक्तीवरचा विश्वास. आपण जेव्हा कामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनात शंका असते की हे पूर्ण होईल की नाही. पण जर आपण क्लिअर डोक्याने आणि पॉझिटिव्ह विचार करून सुरुवात केली तर रस्ते आपोआप सापडत जातात. आणि म्हणून आपल्या आजूबाजूला कितीतरी माणसं आहेत जी खूप कमी सोयी सुविधांमध्ये सुद्धा आनंदी आहेत, आणि काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे सगळं असूनही ते समाधानी नाहीत. याचा अर्थ असा की समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, तर ते आपल्या आत असतं. म्हणून आपण कितीतरी वेळा दुसऱ्यांची तुलना करतो. त्यांचा पगार जास्त आहे, त्यांचं घर मोठं आहे, त्यांच्याकडे गाडी आहे, या तुलनेत आपण आपला स्वतःला नक्की स्वतःचा आनंद हरवून बसतो. प्रत्येक माणसाचा प्रवास हा वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळतं तर कोणाला उशिरा, पण मिळतं नक्की. फक्त मधल्या काळात जो धीर धरतो तो जिंकत असतो. आपण बागेतली फुलं बघतो, प्रत्येक फुलं एका वेळी उमलत नाही. प्रत्येक फुलाचा आपला एक वेळ असतो. आपण सुद्धा तसेच आहोत. आपली वेळ येईल
फक्त तोपर्यंत स्वतःला तयार ठेवणं गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात आपण खूप लवकर थकून जातोय आणि थकणं शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतं, कारण आपले विचार आपल्याला थकवतात. आपण दिवसातले 18 तास जर फक्त काळजी करण्यात घालवले तर शरीर साथ देणार नाही. त्यापेक्षा थोडा वेळ निसर्गात घालवा, झाडांशी बोला, प्राण्यांकडे बघा. त्यांना बघितलं की समजतं की आयुष्य किती सहज जगता येतं. आपण खूप काही मिळवण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याची किंमत विसरतो. आपल्याकडे हातपाय व्यवस्थित आहेत, आपल्याला बघता येतं, ऐकता येतं, हीच खरी किती मोठी देणगी आहे. कित्येक लोक असे आहेत ज्यांच्याकडे या गोष्टी नाहीत, पण तरीही ते लढतायत. मग आपण का रडत बसायचं? आपण तर नशिबान आहोत ना. आपल्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. ते म्हणतात ना की तू फक्त एक पाऊल उचल, बाकीचं मी बघून घेईल. पण आपण ते पाऊल उचलायलाच घाबरतो. आपल्याला वाटतं की आधी सगळं काही सेफ झालं पाहिजे, मगच मी पुढे जाईन. मग आयुष्य तसं नसतं. तुम्हाला पाण्यात उतरल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही. काठावर बसून फक्त विचार केला तर भीती वाढतच जाते. आयुष्यात रिस्क घेतल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, आणि रिस्क घेताना जर सोबत विश्वासाची शिदोरी असेल तर भीती वाटत नाही. मला आठवतंय, एकदा मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होतो. तेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय. पण त्याच वेळी मला एका मित्राने सांगितलं की अरे, जे होतंय त्यात काहीतरी चांगलं असेल. सुरुवातीला मला राग आला, पण नंतर लक्षात आलं की त्या प्रॉब्लेममुळे मी अशा काही गोष्टी शिकलो आहे ज्या मी कधीच शिकलो नसतो. म्हणजे प्रत्येक संकट ही एक गुपित भेट आहे, आणि ते गिफ्ट असतं. फक्त आपल्याला ते उघडता आलं पाहिजे. आपण देवळात जातो, प्रार्थना करतो, पण बाहेर आल्यावर पुन्हा तेच टेन्शन घेतो. मग आपल्या प्रार्थनेचा उपयोग काय? प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नसतात, तर तो एक समर्पण भाव असतो. देवाला सांगायचं की बाबा, मी माझे प्रयत्न केलेत, आता तू बघ. हे जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला शांतता मिळते. आपलं घर, आपली माणसं ही आपली खरी संपत्ती आहे. आपण बाहेरून खूप मान मिळवतो, पण जर घरात आपण आनंदी नसू तर त्या मानाचा काय उपयोग? साधी गोष्ट आहे, जर आपण सुखी राहायचं ठरवलं तर आपल्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. सुख हे परिस्थितीवर अवलंबून नसतं, तर ते मनस्थितीवर असतं. आपण अनेकदा चिडचिड करतो, रागावतो, पण त्याने समोरच्याचं नुकसान होण्यापेक्षा आपलं जास्त नुकसान होतं. रागाच्या भरात आपण अशी वाक्य बोलून जातो जी नंतर आपल्याला टोचत राहतात. त्यापेक्षा थोडा संयम ठेवला तर गोष्टी खूप साध्या होतात. आणि स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की कर्मावर लक्ष द्या. आपण काय पेरलं आहेत त्यावर आपलं नक्कीच पीक अवलंबून असतं. जर आपण चांगलं काम केलं, कोणाचं मन न दुखवता वागलो, तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. कधी कधी फळ मिळायला उशीर होतो, पण ते वाया जात नाही. निसर्गाचा हा नियम आहे की इथे काहीच फुकट जात नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते, आणि प्रत्येक चांगल्या कामाचा मोबदला मिळतो. आपण खूप स्वप्न बघतो, बघायलाच पाहिजे, पण नक्कीच आपण स्वप्न बघताना जमिनीवर राहणं खूप महत्वाचं आहे. आपण जर फक्त हवेत किल्ले बांधले तर ते कोसळणारच आहेत. मेहनतीला पर्याय नाही, पण मेहनत करताना जर ती आनंदाने केली तर ती ओझं वाटत नाही. आपण बघतो की कष्टकरी माणसं किती कष्ट करतात, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असतं, कारण ते प्रामाणिक असतात. प्रामाणिकपणा हा माणसाचा सगळ्यात मोठा दागिना आहे. तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी जर तुमच्यात माणुसकी नसेल तर ते यशाला काहीच अर्थ नाहीये. आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे, पण ती करताना उपकाराची भावना नसावी, आणि ती एक सेवा असावी. जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघतो तेव्हा जो आनंद मिळतो ना, तो कशातच मिळत नाही. स्वामी समर्थांच्या दरबारात राजा पण यायचा आणि रंक पण. त्यांच्यासाठी सगळे सारखेच होते, आणि आपणही तसंच वागलं पाहिजे. कोणालाही कमी न लेखता प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. आयुष्यात खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत, आपल्याला सगळं समजतं, पण खरं सांगू तर आपण अजूनही विद्यार्थीच आहोत. आयुष्य आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकवत असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. फक्त आपली शिकण्याची तयारी पाहिजे. कधी कधी एखादं लहान मुलं सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातं. फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा फोकस समोरच्या रस्त्यावर असतो. जर आपण आजूबाजूला बघत बसलो तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तसंच आयुष्यात सुद्धा आपलं एक लक्ष, गोल असायला हवं. त्या लक्ष्याकडे जाताना अनेक अडथळे येतील, लोक नावं ठेवतील, पण आपलं लक्ष विचलित व्हायला नको. आपल्याला जे मिळवायचं आहे त्याचं एक चित्र आपल्या मनात स्पष्ट असायला हवं, आणि एकदा का ते स्पष्ट झालं की मग जगाची पर्वा करण्याची गरज नाही. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जो पडतो तोच पुन्हा उभा राहायला शिकतो. थॉमस अल्वा एडिसन यांनी जेव्हा बल्बचा शोध लावला तेव्हा ते 1000 वेळा अपयशी झाले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सांगितलं की मी 999 हे मार्ग शोधले की ज्याने बल्ब पेटत नाही. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याकडे असायला हवा. आपण एकदा नापास झालो किंवा एखादा बिझनेसमध्ये लॉस झाला की डोकं धरून बसतो, पण त्यातून काय शिकलो हे जास्त महत्वाचं आहे.
स्वामी समर्थांच्या कथांमध्ये आपण वाचतो की त्यांनी किती सामान्य माणसांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढलाय. त्यांनी फक्त त्यांना दिशा दाखवली आहे. चालायचं काम तर त्या माणसाचं होतं. देव आपल्याला संधी देतो, पण ती संधी पकडणं आपलं काम आहे. आपण जर हात जोडून फक्त बसून राहिलो आणि विचार केला की देव सगळं करेल, तर तसं होत नाही. देवाला सुद्धा प्रयत्न करणारी लोक आवडतात. तुम्ही एक पाऊल उचला, देव तुम्हाला 10 पावलं पुढे नेईल. आपण आपल्या आरोग्याकडे पण लक्ष दिलं पाहिजेच. जर शरीर साथ देत नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. शरीर एक मंदिर आहे आणि त्यांची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे. चांगलं खाणं, थोडा व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं या साध्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करतात. आपण खूप पैसा कमावतो, पण जर तो पैसा खर्च करायला आपल्याकडे आरोग्यच नसेल तर काय फायदा. म्हणून बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. काम, कुटुंब, आरोग्य आणि स्वतःसाठी वेळ या चारही गोष्टींचा मेळ बसला की आयुष्य सुंदर होतं. आपल्याला अनेकदा वाटतं की माझ्या आयुष्यातच काय इतकी संकट येतात, पण खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. कोणाचे दिसतात तर कोणाचे दिसत नाही. आपण फक्त दुसऱ्यांचा हसू बघतो, त्यामागचं रडू आपल्याला दिसत नाही आणि आपण ते बघितलं पाहिजे, तरच आपल्याला खरी गोष्ट कळेल. म्हणून आपली तुलना दुसऱ्यांशी करणं थांबवलं पाहिजे आणि आपण जसे आहोत तसे श्रेष्ठ आहोत. देवाने आपल्याला युनिक बनवलंय. आपल्यासारखी दुसरी व्यक्ती या जगात नाही. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. मग आपण दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न का बरं करतो? ही विचार करण्याची गोष्ट आहे आणि यावर तुम्ही विचार हा केलाच पाहिजे. आणि म्हणून स्वतःची ओळख निर्माण करा. स्वतःच्या छंदांना जोपासा. जेव्हा आपण आपल्याला आवडणारे काम करतो तेव्हा थकवा जाणवत नाही, उलट आपल्याला उत्साह येतो. आयुष्य एक प्रवास आहे, स्पर्धा नाही. या प्रवासात आपण किती लोक जोडले आणि किती लोकांना मदत केली हे शेवटी मोजलं जाईल. म्हणून आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे यापेक्षा आपल्या निधनानंतर किती लोकांच्या डोळ्यात पाणी येईल हे जास्त महत्वाचं आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला याच माणुसकीची आठवण करून देतात. ते म्हणतात की जे काही तुझ्याकडे आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझंच आहे. म्हणजे आपण फक्त निमित्त आहोत. आपण या जगात काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. मग कशाचा अहंकार करायचा? अहंकार तुम्ही आजच सोडला पाहिजे आणि अहंकार सोडला तरच तुम्हाला नक्कीच देवाच्या घरी हे न्याय मिळत असतो. म्हणून तुम्ही अहंकार हा अजिबात करू नका. जेवढा जास्त तुम्ही अहंकार कराल तेवढं जास्त तुम्ही जीवनामध्ये माघारी राहाल. म्हणून अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. तो आपल्याला सत्यापासून दूर नेतो आणि जेव्हा आपण नम्र होतो तेव्हा आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पाणी नेहमी खालच्या दिशेने वाहतं, तसंच ज्ञान हे कृपा सुद्धा नम्र माणसाकडे येते. आपण आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञ असायला हवं. सकाळी उठल्यावर श्वास घेता येतोय यासाठी सुद्धा आभार मानले पाहिजे. कृतज्ञता ही एक अशी जादू आहे ना, जी तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. म्हणून तक्रार करणं सोडा आणि जे आहे त्याचं कौतुक करायला शिका. आपण आपल्या मुलांवर सुद्धा खूप प्रेशर टाकतो. त्यांना त्यांच्या आवडीचं काम करू देण्याऐवजी आपण त्यांना आपल्या स्वप्नांच्या मागे धावायला लावतो. हे चुकीचं आहे. त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या. त्यांना स्वतःचे अनुभव घेऊ द्या. आपण फक्त त्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्यांचा रस्ता ठरवू शकत नाही. प्रेमात आणि विश्वासात खूप ताकद असते. जर आपण आपल्या जवळच्या माणसांवर विश्वास ठेवला तर ते सुद्धा आपल्याला साथ देतात. कधी कधी नात्यात दुरावा येतो, पण तो संवाद नसण्यामुळे येतो आणि आपण एकमेकांशी बोललं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. मनातल्या मनात विचार करून आपण नाती खराब करतो. स्पष्ट बोलणं कधीही चांगलं असतं, त्याने गैरसमज दूर होतात. आणि म्हणून आयुष्य हे खूप कमी आहे. कोणाबद्दल राग धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. माफ करायला शिका. माफी मागण्यात किंवा माफ करण्यात जो मोठेपणा आहे ना, तो कशातच नाहीये. स्वामींनी नेहमी क्षमेचं महत्व सांगितलंय. तुम्ही जेव्हा कोणाला माफ करता ना, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करता. शेवटी आयुष्य हे आपण कसं बघतो यावर अवलंबून आहे. जर तुम्ही जगाकडे बघताना चष्मा काळा लावला तर सगळं काळच दिसेल, पण जर तुम्ही आरसा स्वच्छ ठेवला तर तुम्हाला सगळं स्पष्ट दिसेल. आपल्या विचारांवर ताबा मिळवणं हीच खरी साधना आहे. विचार जर शुद्ध असतील तर आचरण शुद्ध होतं आणि आचरण शुद्ध असेल तर नशीब आपोआप बदलतं. म्हणून चांगले विचार करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा आपल्यावर खूप परिणाम होतो. सत्संग म्हणजे फक्त देवाच्या कथा ऐकणं नाही, तर चांगल्या विचारांच्या सहवासात राहणं आहे. आपण जर सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिलो तर आपणही तसेच होतो. त्यापेक्षा सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या लोकांकडे जा. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर आपल्याला एक वेगळी शांतता मिळते, कारण तिथे सकारात्मकता नक्कीच असते. ती शांतता आपण आपल्या घरात आणि आपल्या मनात सुद्धा निर्माण करू शकतो. त्यासाठी फक्त थोडा प्रयत्न आणि खूप सारा विश्वास हवा. आयुष्य खूप छान आहे, फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे. कशाची काळजी करू नका, कारण जो आपल्याला इथे घेऊन आला आहे ना, तो आपली काळजी घ्यायला समर्थ आहे. तुम्ही फक्त प्रामाणिक राहा आणि आपलं काम करत राहा. फळ देणारा तो बसला आहे ना,
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, तो वाया घालवू नका आणि हसा खेळा, काम करा आणि आनंदी राहा. हेच खरं आयुष्य आहे. बाकी सगळं तर येत जात राहील, पण तुमचं समाधान तुमच्याकडेच असायला हवं. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या जवळच आहेत, फक्त आपल्याला त्यांना हाक मारता आली पाहिजे. ती हाक मनापासून असावी लागते. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपण देवाला आठवतो, पण जेव्हा आपण सुखात असतो तेव्हा विसरतो. सुखात सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजे, तर दुःखाची वेळच येणार नाही, किंवा आली तरी ती सहन करण्याची ताकद तो नक्कीच देईल. आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळू शकत नाही, पण त्या आनंदाने पार पाडू शकतो. काम हेच पूजा आहे असं मानून जर आपण वागलो तर कामाचा तागा राहणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीत देव शोधण्यापेक्षा प्रत्येक कामात देवत्व आणण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. आयुष्य जगताना आपल्याला खूपदा असं वाटतं की आपण कोणासाठी तरी काहीतरी करतोय, पण खरं सांगू का, आपण जे काही करतोय ते शेवटी स्वतःच्या समाधानासाठीच करतोय. म्हणून आपल्याला वाटतं की मी मुलांसाठी कष्ट केले, मी घरासाठी एवढा त्याग केला, पण त्या त्यागातून जो आनंद आपल्याला मिळतो तोच आपल्याला जिवंत ठेवत असतो. आपण जर उपकाराच्या भावनेने वागायला लागलो की मग तिथे अपेक्षा येतात, आणि जिथे अपेक्षा आली तिथे दुःख ठरलेलं असतं. मला स्वतःला एका टप्प्यावर असं वाटलं होतं की मी सगळ्यांसाठी एवढं करतोय, पण मला परत काय मिळतंय. मग लक्षात आलं की देणं हे आपल्या हातात आहे, घेणं नाही. आणि तुम्ही निसर्गाकडे बघा, झाडं फळं देतात, सावली देतात, पण ते कधी विचारतात का की माझ्या फळाचा नक्की कोणाला उपयोग झाला? ते फक्त देण्याचं काम करतात. आपण माणसं मात्र प्रत्येक गुंतवणुकीचा हिशोब मांडत बसतो. हा हिशोब मांडणं ज्या दिवशी थांबेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शांतता मिळेल. आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो. मला काय झालं, माझं कसं होईल, मला कोणी काय म्हटलं. पण जर आपण आपला फोकस थोडा बाहेर वळवला आणि विचार केला की माझ्यामुळे कोणाला तरी मदत होऊ शकते का, तर आपलं स्वतःचं दुःख एकदम छोटं वाटायला लागतं. स्वामी समर्थांच्या आयुष्यातली हीच तर मोठी शिकवण आहे ना. ते कधी स्वतःसाठी काही मागायला गेले नाहीत, त्यांनी फक्त जगाचं कल्याण पाहिलं. आपण त्यांच्यासमोर मोठे नाही होऊ शकत, पण किमान आपल्या छोट्याशा जगात तरी आपण प्रेमाचा दिवा लावू शकतो. आजकाल सगळ्यांना खूप घाई झाली आहे. आपल्याला यश लगेच पाहिजे, पैसा लगेच पाहिजे आणि सुख तर एका क्लिकवर पाहिजे. पण निसर्गाचा नियम असा आहे की ज्या गोष्टीला तयार व्हायला वेळ लागतो तीच गोष्ट जास्त काळ टिकते. आपण जर एखादं बी पेरलं तर ते लगेच दुसऱ्या दिवशी झाड बनवत नाही. त्याला पाणी घालावं लागतं, त्याला ऊन द्यावं लागतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाट बघावी लागते. आपल्याला आयुष्यात वाट पाहण्याचा खूप मोठा अभाव आहे. आपल्याला पेशन्स ठेवणं जमत नाही. मग त्यातून चिडचिड वाढते, प्रेशर वाढतं आणि आपण चुकीचे निर्णय घेतो. आयुष्यातले सर्वात मोठे निर्णय हे शांत डोक्याने घ्यायचे असतात. जेव्हा तुमचं मन शांत नसताना तेव्हा तुम्ही घेतलेला निर्णय हा भीतीतून किंवा रागातून आलेला असतो, आणि असे निर्णय कधीच सुख देत नाहीत. मला आठवतंय, एकदा मी एका खूप मोठ्या गोंधळात होतो की नोकरी सोडू की नको. तेव्हा एका जुन्या जाणत्या माणसाने मला सांगितलं की जेव्हा तुला रस्ता दिसत नसेल तेव्हा जिथे उभा आहेस तिथेच थांब. धुकं ओसरलं की रस्ता आपोआप दिसेल. आपण धुक्यात गाडी जोरात पळवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच ऍक्सिडेंट होतात. थोडं थांबा, श्वास घ्या. स्वामी समर्थ म्हणतात की मी आहे. हा विश्वास आपल्याला थांबायला शिकवतो. आपल्याला वाटतं की आपण नाही धावलो तर जग पुढे जाईल. जाऊ द्या ना मग. प्रत्येकाचा वेग वेगळा असतो. कोणाला धावून जे मिळतं ते कोणाला चालून सुद्धा मिळत नाही. स्पर्धा ही स्वतःशी ठेवा, जगाशी नाही. कालच्यापेक्षा आज मी थोडा जास्त चांगला माणूस बनलो आहे का, हा विचार करा. आपण जर रोज फक्त 1% जरी स्वतःला सुधारलं ना, तरी वर्षाच्या शेवटी आपण किती वेगळे असू. आपण आपल्या चुका मान्य करायला घाबरतो. आपल्याला वाटतं की चूक मान्य केली तर आपण लहान हो, पण उलट जो आपली चूक मान्य करतो तो सगळ्यात मोठा असतो. चूक करणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण ती चूक वारंवार करणं हा मूर्खपणा आहे. आपण आपल्या चुकांमधून शिकलं पाहिजे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ सुद्धा हे निघून जात असते, ती कोणासाठी थांबत नसते. कारण प्रत्येक वेळ ही सारखी नसते, हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि म्हणून काहीच कायमस्वरूपी नसतं. दुःख आलंय तर ते जाणारच आहे, आणि सुख आलंय तर ते सुद्धा टिकणार नाहीये. मग या दोन्ही गोष्टींकडे साक्षीदार म्हणून बघायला शिका. आपण खूप लवकर इमोशनल होतो आणि त्यामुळे आपण गोष्टींचा अतिविचार करतो. ओव्हर थिंकिंग हा आजच्या काळाचा सगळ्यात मोठा आजार आहे. आपण अशा गोष्टींची काळजी करत बसतो ज्या कधीच घडणारच नसतात. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, या जर तर मध्येच आपलं आजचं जगणं हरवून जातं. साधी गोष्ट आहे, उद्या सूर्य उगवेल की नाही हे सुद्धा आपल्याला माहित नाही. मग आपण पुढच्या 10 वर्षाचं टेन्शन आज का घेतोय? विश्वास ठेवा, ज्याने आज जेवण दिलंय तो उद्याची सोय सुद्धा करेल. आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण विचार करतो का की घास घशाखाली उतरेल की नाही? नाही, कारण आपल्याला शरीराच्या सिस्टीमवर विश्वास असतो. मग जगाच्या सिस्टीमवर किंवा देवाच्या नियमांवर आपल्याला विश्वास का नसतो?
आपलं शरीर सुद्धा आपल्याला खूप काही सांगत असतं. जेव्हा आपल्याला थकवा येतो तेव्हा शरीर सांगतंय की आता आराम कर, पण आपण मनाच्या हव्यासापोटी शरीराचं ऐकत नाही. मग आजार येतात. आरोग्य हीच खरी लक्ष्मी आहे. तुमच्याकडे करोडो रुपये असतील, पण जर तुम्ही साधी पुरणपोळी खाऊ शकत नसाल तर त्या पैशाचा काय उपयोग? शरीराला वेळ द्या, मनाला वेळ द्या. दिवसातला अर्धा तास तरी असा असावा तिथे मोबाईल नसेल, कोणाचा फोन नसेल, फक्त तुम्ही आणि तुमचे विचार नक्कीच असतील. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला आपलं अस्तित्व किती छोटं आहे याची जाणीव होते. समुद्राच्या लाटा बघितल्या की असं वाटतं की आपलं दुःख किती चिल्लर आहे. डोंगराकडे बघितलं की समजतं की स्थिरता काय असते. स्वामी समर्थांनी सुद्धा निसर्गाचाच आधार घेतलाय. ते वृक्षाखाली बसायचे. त्यांना कोणत्याही महालाची गरज नव्हती, कारण त्यांचा आनंद त्यांच्या आत होता. आपण बाहेरच्या जगात घर शोधतोय, गाडी शोधतोय, पण आपलं खरं घर हे आपलं मन आहे. ते घर जर मन स्वच्छ असेल ना, तर तुम्ही झोपडी सुद्धा सुखाने राहू शकता. आपल्याला अनेकदा असं वाटतं की देवाने माझ्या बाबतीतच अन्याय का केलाय, त्याला यश दिलं, मला नाही दिलं. पण आपल्याला माहित नसतं की त्याने त्यासाठी किती कष्ट केलेत. कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वामी समर्थांनी सुद्धा सांगितलं आहे की आळशी माणसाचं तोंड बघू नका. याचा अर्थ असा की प्रयत्न करणं हे माणसाचं पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचे 100% प्रयत्न करा आणि मग निकाल काही येऊ द्या, तो मान्य करा. कधी कधी आपण हारतो कारण आपल्याला काहीतरी मोठं मिळवायचं असतं. एका दरवाजातून बाहेर पडल्याशिवाय दुसऱ्या दरवाजात प्रवेश करता येत नाही. त्यामुळे जर एखादा मार्ग बंद झाला असेल तर समजा की देवाने तुमच्यासाठी दुसरा काहीतरी मोठा विचार केला आहे. आपण खूपदा वेळा नातेसंबंधात खूप गुंतून जातो. कोणाला तरी काहीतरी बोलणं आपल्याला खूप लागतं, पण विचार करा, त्या माणसाने जे म्हटलं तेच त्यांचं मत होतं हे सत्य नाहीये. तुमचं सत्य काय आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. जर तुम्ही आतून मजबूत असाल तर बाहेरचं कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही. आपण लोकांसाठी जगतो आणि म्हणून आपण अस्वस्थ असतो. लोकांचं काय आहे, आज ते तुमचं कौतुक करतील, उद्या विसरून जातील. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवा. आपण कोणाला तरी आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ करतो, त्याने सुद्धा त्रास वाढतो. दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय यापेक्षा माझ्या आयुष्यात काय सुधारणा हवी आहे यावर लक्ष दिलं तर जग जास्त सुंदर होईल. पैसा कमवा, प्रगती करा, पण ती करताना आपली मुळं विसरू नका. आपली नाती आणि आपली माती, आपली माणसं आणि आपले संस्कार हेच आपल्याला संकटात आधार देतात. किती मोठे झालात तरी आई वडिलांचे पाय धरताना शरम वाटू नये. आणि म्हणून, कारण त्यांनी जे तुम्हाला दिलंय ना ते जगात कोणीच देऊ शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सुद्धा आईच्या मायेने आपल्या भक्तांची काळजी घेतात. त्यांच्या त्या मायेमध्ये एक प्रकारची शिस्त पण आहे. जशी आई आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेते, पण त्याने चूक केली की त्याला रागवते सुद्धा, तसंच स्वामींचं आहे. ते आपल्याला संकटात टाकतात जेणेकरून आपण मजबूत व्हावं. लोखंडाला जोपर्यंत आगीत तापवलं जात नाही आणि हातोड्याचे घाव घातले जात नाही तोपर्यंत त्याला आकार येत नाही. आपल्या आयुष्यातील दुःख म्हणजे ते हातोड्याचे घाव आहेत जे आपल्याला आकार देत आहेत. मग घाबरायचं कशाला? या प्रक्रियेचा आनंद घ्या. तुम्ही जितके सकारात्मक राहाल तेवढ्या संधी तुम्हाला मिळत जातील. नकारात्मकता ही एक अशी वाळवी आहे ना जी माणसाला आतून पोखरते. आपण जेव्हा सतत नाही नाही म्हणतो ना तेव्हा निसर्ग सुद्धा आपल्याला नाहीच म्हणतो. म्हणून नेहमी म्हणायला शिका, हो मी हे करू शकतो, किंवा हो हे शक्य आहे. तुमची वाणी तुमचं भविष्य घडवते. म्हणून बोलताना जपून बोला. स्वामी म्हणतात की कोणाचंही मन दुखावू नका. शब्दांनी झालेली जखम कधीच भरून येत नाही. आयुष्यात थोडासा त्याग करायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे असा हट्ट धरला की मग चिडचिड होते. कधी कधी दुसऱ्यांसाठी रस्ता सोडला की आपल्याला जो आनंद मिळतो ना तो रस्ता जिंकण्यापेक्षा मोठा असतो. समाजात राहताना आपल्याला खूप गोष्टी सहन कराव्या लागतात, पण सहन करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ती एक ताकद आहे. समुद्र किती शांत असतो, पण त्याच्यात सगळं सामावून घेण्याची ताकद असते. आपण सुद्धा समुद्रासारखं अथांग बनलं पाहिजे. छोटी छोटी गाणी म्हणत हसत खेळत आयुष्य जगा. आपण खूप सिरियस झालोय. चेहऱ्यावरचं हसू गायब झालंय. जर तुम्ही हसून कोणाचं स्वागत केलं तर अर्धे प्रॉब्लेम तिथेच संपतात. स्मिताची एक केवळ अशी गोष्ट आहे ज्यासाठी पैसे लागत नाहीत, पण त्याची किंमत खूप मोठी असते. आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जर आपण प्रामाणिक राहिलो तर उशिरा का होईना आपण नाव नक्की होतं. नाव होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका. शॉर्टकटने मिळवलेलं यश हे तात्पुरतं असतं. मेहनतीचा रस्ता लांब असेल पण तो कायमस्वरूपी सुख देणारा असतो. स्वामी समर्थांच्या चरित्रात त्यांनी कधीच कोणाला चमत्कार करून श्रीमंत केलं नाही, तर त्यांना सन्मार्गाला लावलं. सन्मार्ग हाच खरा चमत्कार आहे. जो माणूस चुकीच्या वाटेवरून चाललाय त्याला योग्य वाटेवर आणणं हे जगातील सर्वात मोठं काम आहे. आपण सुद्धा आपल्या कृतीनुसार इतरांना प्रेरणा दिली पाहिजे. बोलण्यापेक्षा वागण्यावर भर द्या. लोक तुमचं ऐकण्यापेक्षा तुम्ही काय करता हे बघत असतात. जर तुम्ही आनंदी असाल तर तुमचे मुलं सुद्धा आनंदी नक्कीच राहतील, हे मात्र 100% आहे. म्हणून जर तुम्ही सतत टेन्शन मध्ये असाल तर तुमच्या घरचं वातावरण सुद्धा तसंच राहील. म्हणून स्वतःला खुश ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे.
कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. तुमचं सुख हे तुमच्या हातात असायला हवं, दुसऱ्याच्या रिमोट कंट्रोलवर नाही. जर समोरचा माणूस चांगला वागला तर ठीक, नाही वागला तर आपलं काम आहे शांत राहणं. म्हणून हे काम तुम्ही नक्की चोखपणे बजावलं पाहिजे. आणि आपल्याला कोणाला बदलायचा अधिकार नाही, आपण फक्त स्वतःला बदलू शकतो. आणि जेव्हा आपण बदलतो तेव्हा जग बदलायला सुरुवात होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात लढण्याची ताकद देतो. ही ताकद बाहेरून येत नाही, ती आपल्या आतूनच येते. फक्त त्या शक्तीची आपल्याला जाणीव व्हायला हवी. सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला सांगा की आजचा दिवस माझा आहे आणि मी तो पूर्ण आनंदाने जगणार आहे. लहान लहान गोष्टींमध्ये समाधान मानावं. समजा आज तुम्हाला तुमच्या आवडीचा चहा मिळाला तर त्याचा आनंद घ्या. तो चहा पिताना जगाचा विचार करू नका. असे छोटे छोटे क्षण जोडूनच मोठं सुख तयार होत असतं. आपण मोठ्या सुखाच्या प्रतीक्षेत हे छोटे छोटे क्षण घालवून टाकतो. जसं थेंबे थेंबे तळे साचे, तसंच छोट्या छोट्या आनंदाने समाधानाचं आयुष्य तयार होत असतं. आयुष्यात कधीतरी एकटं वाटलं तर घाबरू नका. एकांत हा माणसाला स्वतःच्या जवळ नेतो. गर्दीत आपण स्वतःला हरून बसतो, पण एकांतात आपण स्वतःला शोधतो. स्वतःचा बेस्ट फ्रेंड बना. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबतीचा आनंद घेऊ लागता तेव्हा तुम्हाला कोणाच्याही सोबतीची गरज भासत नाही. आणि तरीही जर कोणी सोबत मिळाली तर ती बोनस असते. कोणाचंही देणं लागत असलो तर ते वेळेवर देऊन टाका. कर्ज हे माणसाला मानसिक गुलाम बनवतं, मग ते पैशाचं असो वा शब्दांचं असो. मोकळं आयुष्य जगायला शिका. साधेपणा हीच खरी सुंदरता आहे. खूप जास्तीचे दागिने किंवा महागडे कपडे घालून माणूस मोठा होत नाही, तर त्याच्या विचारांनी तो मोठा होतो. स्वामी समर्थांकडे बघितलं तर कळतं की साधेपणा काय असतो. एक लंगोटी आणि हातातील दंड एवढंच त्यांचं वैभव होतं, पण संपूर्ण जग त्यांच्या चरणाशी होतं. आपलं वैभव आपल्या गुणांमध्ये असायला हवं. लोभ आणि मोह या दोन गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, कारण हे माणसाला कधीच तृप्त होऊ देत नाही. जेवढं मिळालंय त्यात समाधान माना, पण पुढच्या प्रगतीसाठी प्रयत्न सोडू नका. समाधान म्हणजे आळस नाही. समाधान म्हणजे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं आणि जे नाही त्याबद्दल प्रयत्नशील असणं. आयुष्यातले काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला काही सुचत नाही तेव्हा शांत राहा. वेळ हा सगळ्यात मोठा डॉक्टर आहे. तो सगळे दुःख भरून काढतो. आज जे दुःख तुम्हाला खूप मोठं वाटतंय ना, ते काही वर्षांनी तुम्हाला खूप छोटं वाटेल. म्हणून आजच्या परिस्थितीला घाबरून आयुष्य संपवण्याचा विचार कधीच मनात आणू नका. तुम्ही किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला माहित नाही, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही संपूर्ण जग आहात. स्वामी समर्थ महाराज आपल्याला हे सांगतात की प्रत्येक जीव हा मौल्यवान आहे. कोणीही फालतू नाहीये आणि देवाने प्रत्येकाला काहीतरी उद्देश देऊन ज्या पृथ्वीवर पाठवलाय तो उद्देश शोधणं हेच आपलं जीवन कार्य आहे. स्वतःवर प्रेम करा, इतरांवर प्रेम करा आणि त्या विठ्ठलावर, त्या स्वामींवर विश्वास ठेवा. मग बघा हे आयुष्य कसं सुंदर गाणं बनतं. काही लोक येतील, काही जातील, काही चांगलं बोलतील, काही वाईट बोलतील, पण तुम्ही तुमच्या मार्गावर ढळू नका. आणि तुमचं मन हे एका मंदिरासारखं स्वच्छ ठेवा. तिथे कोणाबद्दलही द्वेष नसावा. द्वेष करणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरण्याची वाट बघण्यासारखं आहे. त्यापेक्षा माफ करा आणि विसरून जा. हसा आणि जगू द्या, हा जगण्याचा मूळ मंत्र आहे. आपण खूप मोठे फिलॉसॉफर व्हायची गरज नाही, फक्त एक चांगला माणूस बनणं पुरेसं आहे. आपण कितीही पळालो तरी शेवटी शांतता शोधायला आपण घराकडे येतो, पण खरी शांतता घरात नाही तर आपल्या मनात असायला हवी. मला अनेकदा असं जाणवतं की आपण बाहेरच्या जगाला शांत करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आतला गोंधळ वाढवून घेतो. आणि म्हणून तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्याला नक्की काय हवंय? कोणाला पैसा हवाय, कोणाला मान हवाय, तर कोणाला फक्त सुख हवंय. पण हे सगळं मिळाल्यावरही माणूस समाधानी असतोच असं नाही, कारण समाधानाचा संबंध हा बाहेरच्या उपलब्धीशी नसून आपल्या वृत्तीशी असतो. आपण जेव्हा एखादी गोष्ट मिळवतो तेव्हा थोडा वेळ खूप आनंद होतो, पण काही दिवसातच त्या गोष्टीची सवय होते आणि मग पुन्हा दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावू लागतं. आणि हे जे धावणं आहे ना, तेच आपल्याला थकवत असतं. स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणायचे की आत बघा, म्हणजे जे काय आहे ते तुमच्या आतच दडलेलं आहे. आपण जगातल्या प्रत्येक माणसाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण खरं सांगू का, हे अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी कोणाला तरी तुमचं वागणं खटकणारच आहे. मग कशाला त्याचं प्रेशर घ्यायचं? आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायचे, कोणाचं वाईट करायचं नाही आणि मग शांतपणे झोपायचं. आजकालच्या लाईफमध्ये कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की आपल्याला वाटतं की आपण मागे पडलो तर संपलो. पण आयुष्य ही काही शर्यत नाहीये की जिथे तुम्हाला कोणापेक्षा तरी पुढे जायचं आहे. हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाला स्वतःच्या पद्धतीने घ्यायचा आहे. तुम्ही बघा, काही वेळेला असं वाटतं की आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा हे आयुष्य खूपच वेगळं आहे. आणि खरं सांगू का, आपल्या हातात नेमकं काय आहे हेच कधी कधी समजत नाही. माणसाला वाटतं की त्याने सगळं नियोजन केलंय, सगळं काही ठरवल्याप्रमाणे होईल, पण अचानक काहीतरी असं घडतं
की आपली सगळी गणितं कोलमडून पडतात आणि मग आपण शांत बसून विचार करायला लागतो की असं का झालं. मला आठवतंय, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी असाच एका मोठ्या विवंचनेत होतो आणि मनाला वाटत होतं की आता सगळं संपलंय. पण त्या क्षणी मला जाणीव झाली की आपण उगीचच ओझं वाहतोय. स्वामी समर्थांचं ते वाक्य आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण जेव्हा तुम्ही खरोखरच हरता आणि तुम्हाला कोणीतरी सावरणारा हात मिळतो ना, तेव्हा त्या शब्दांची किंमत तुम्हाला कळते. पण कधीकधी प्रश्न असा पडतो की आपण खरंच इतकं डगमगलो पाहिजे का? आयुष्यातल्या चुका आपण किती दिवस कुरवाळत बसणार? मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप चुका केल्या. काही मुद्दाम नव्हत्या, पण त्या घडल्या आणि मग त्यांचं दुःख करत बसलो. पण शेवटी काय मिळालं? फक्त वेळ वाया गेला. आपण अनेकदा लोकांच्या नजरेतून स्वतःला बघायला लागतो. त्यांना काय वाटेल, समाज काय म्हणेल, या चक्रात आपण इतके अडकतो की स्वतःची शांतता कुठेतरी हरवून बसते. मला तर वाटतं की जो माणूस स्वतःच्या मनाशी प्रामाणिक आहे त्याला बाहेरच्या गोंगाटाचा फरक पडायला नको. पण हे बोलायला सोपं असतं, प्रत्यक्षात उतरवणं खूप कठीण आहे. कधीकधी खूप एकटं वाटतं. आजूबाजूला माणसं असूनही आपण कोणाशीच काही बोलू शकत नाही असं वाटतं. अशा वेळी मग काही जुन्या आठवणी मनात येतात आणि जे लोक सोडून गेले त्यांची आठवण येते, किंवा ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्याबद्दल वाटतं. पण मग आपण हे का विसरतो की जे काही झालं ते व्हायचंच होतं? मग कदाचित त्यामागे काहीतरी कारण असेल जे आपल्याला आज कळत नाहीये, पण उद्या नक्कीच कळेल. आपण खूप धावतोय. कशाच्या मागे धावतोय हे तरी आपल्याला माहिती आहे का? पैसा, प्रसिद्धी, मोठेपणा हे सगळे एका बाजूला आणि मनाचं समाधान एका बाजूला. मी जेव्हा कधी अक्कलकोटला जातो किंवा अगदी स्वामींच्या फोटोसमोर बसतो ना, तेव्हा मला जाणवतं की तिथे गेल्यावर आपल्याला काही मागायची गरज उरत नाही. फक्त शांत बसून राहिलं तरी खूप वाटतं. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण खरंच कोणासाठी जगतोय? स्वतःसाठी की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी? जर आपण फक्त दुसऱ्यांच्या सुखाचा किंवा त्यांच्या प्रतिसादाचा विचार केला तर आपण स्वतः कधी जगणार? ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आयुष्य खूप छोटं आहे असं सगळे म्हणतात, पण ते खरं छोटं आहे की आपण ते छोटं करतोय? रोजच्या त्याच त्याच कटकटी, तेच ते विचार, आपण स्वतःला एका चौकटीत बंद करून घेतलंय आणि त्या चौकटीतून बाहेर पडायला खूप हिंमत लागते. मला आठवतंय, एकदा मी एका मित्राला भेटलो होतो. तो खूप श्रीमंत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची ती शांती कुठेच दिसत नव्हती. तो म्हणाला की माझ्याकडे सगळं आहे पण झोप नाहीये. मग अशा श्रीमंतीचा काय उपयोग? त्यापेक्षा सुखाची झोप देणारा तो परमेश्वर मोठा नाही का? आपण नेहमी म्हणतो की नशिबात असेल तेच मिळेल, पण नशिबावर विसंबून राहून हातपाय गाळून बसणंही चुकीचं आहे, नाही का? मग कष्ट तर करावेच लागतात ना, पण ते करताना जो आनंद मिळायला हवा तो कुठेतरी गमावून बसलोय. आपण इतके मशीन झालोय की आपल्याला फुलांचा सुगंध घ्यायला वेळ नाही, पाऊस बघायला वेळ नाही, किंवा शांतपणे एखाद्या लहान मुलाचं हसणं अनुभवायला वेळ नाही. या धावपळीत आपण नेमकं काय हरवतोय याची आपल्याला कल्पनाही नाहीये. स्वामी नेहमी म्हणायचे की काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. हे गीतेतलं सार असलं तरी रोजच्या आयुष्यात ते अंमलात आणणं म्हणजे एक मोठं युद्धच आहे. मला सांगा, तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं कोणीतरी ऐकून घ्यावं, बिना कोणत्याही सल्ल्याशिवाय फक्त ऐकून घ्यावं? आजच्या काळात ऐकणारी माणसं कमी झालेत आणि बोलणारी खूप झालेत. प्रत्येकजण सांगायला येतोय की तू हे कर, तू ते कर, पण कोणालाही हे जाणून घ्यायचं नाहीये की तुझ्या मनात नक्की चाललंय काय. आपण सगळेच एकाच नौकेत आहोत. प्रत्येकाचे संघर्ष वेगवेगळे असतील, पण भावना तर त्याच आहेत ना. भीती, आनंद, दुःख, मत्सर हे सगळं आपल्यातच आहे. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जाणवतं की आपण फक्त एक निमित्त आहोत. खरं तर हे सगळं कोणीतरी दुसरं चालवतंय. आपण फक्त आपली भूमिका निभावतोय. ही भूमिका निभावताना जर आपण थोडं हसलो, थोडं दुसऱ्याला हसवलं तर काय बिघडेल? आपण इतके गंभीर का होतो? आयुष्यातलं गांभीर्य ठीक आहे, पण ते इतकं नसावं की आपण जगायचं विसरून जाऊ. मला कधी कधी प्रश्न पडतो की लोक देवाला इतकं का घाबरतात? देव ही घाबरण्याची गोष्ट आहे का प्रेम करण्याची? जर तो आपला पिता आहे तर आपण त्याच्यासमोर मोकळं का होऊ शकत नाही? आपण त्याच्याशी अटी का घालतो? माझं हे काम झालं तर मी हे करेन, हे व्यवहार झाले, ही भक्ती नाही. भक्ती म्हणजे एक फक्त ओढ असते, जशी एका मुलाला आपल्या आईबद्दल असते. तिथे काही मागण्या नसतात, फक्त अस्तित्व असतं. मला आठवतं, जेव्हा मी खूप अडचणीत होतो तेव्हा मी फक्त शांत बसून राहिलो होतो. काही सुचत नव्हतं आणि त्या शांततेतच मला उत्तर मिळालं. आपण उत्तर बाहेर शोधतो, पण ती खरं तर आपल्या हातच असतात. फक्त आपण ते ऐकायला तयार नसतो. मनाचा गोंगाट इतका वाढलाय
की त्या आतल्या आवाजाकडे आपण लक्षच जात नाही. आणि मग तो आवाज ऐकायचा असेल तर थोडं थांबावं लागेल. रोजच्या दगदगीतून 5 मिनिटं स्वतःसाठी काढावी लागतील. तुम्ही कधी स्वतःच्या डोळ्यात आरशात बघून बोलला आहात का की तू कसा आहेस, तुला काय हवंय? आपण जगाची काळजी करतो पण स्वतःची नाही. स्वामींची ती शिकवण मला नेहमी आठवते की जो स्वतःचा सन्मान करत नाही तो दुसऱ्याचा काय करणार. आणि सन्मान म्हणजे अहंकार नाही, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. आपण या जगात काहीतरी विशेष आहोत. भले आपण साधे असू पण कोणाच्या तरी आयुष्यात आपलं असणं महत्वाचं आहे. हे जेव्हा समजेल ना तेव्हा जगणं सोपं होईल. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त अपेक्षा ठेवतो, मुलांकडून, जोडीदाराकडून, कामाकडून, आणि अपेक्षा भंग झाला की मग आपण दुःखी होतो. जर आपण अपेक्षाच कमी केल्या तर दुःख कमी होईल का, की मग आयुष्य निरस होईल? हे एक न सुटणारं कोडं आहे. पण तरीही मनाला कुठेतरी एक आधार लागतोच. स्वामींचा तो आधार मला मिळाला आणि कदाचित तुम्हालाही मिळाला असेल. कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, तुम्हाला अनुभव आलाय का? तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आधार वाटतो, माणसाचा की विश्वासाचा? आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण चुकीच्या मार्गावर आहोत. पण चुकीचा मार्ग कोणता आणि बरोबर कोणता हे ठरवणारे आपण कोण आहेत? जे आपल्याला त्या क्षणी योग्य वाटतं तेच आपण करतो. नंतर त्याचे परिणाम भोगताना आपण देवाला दोष देतो. पण विचार करा, त्या निर्णयामागे आपला जे अहंकार इतका नव्हता का? मग आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा सगळी गडबड सुरू होते. मी केलं, माझं घर, माझा मान, हे मीच बोझ आहे ना, आणि ओझं आहे ना, ते जोपर्यंत खाली ठेवत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलकं वाटणार नाही. स्वामींनी नेहमी सांगितलंय की सगळं त्याच्यावर सोपवून द्या. याचा अर्थ असा नाही की काहीच करू नका, तर याचा अर्थ असा आहे की जे काही करताय ते त्याला समर्पित करा. मग बघा, कामाचा ताण निघून जाईल. मी हे सगळं का सांगतोय, कारण मी ते अनुभवलंय. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे, ज्याने ऊन सावली पाहिली आहे. कधी खूप हसलोय तर कधी खूप रडलोय. पण या प्रवासात एक गोष्ट शिकलोय की काहीच कायम नसतं. दुःख सुद्धा नाही आणि सुख सुद्धा नाही. मग कशाचा अहंकार करायचा आणि कशाचं दुःख करायचं? आज आहे उद्या नाही, ही शाश्वत सत्यता जर आपण स्वीकारली तर मन आपोआप शांत होईल. पण हे मन आहे ना, ते सारखं धावत असतं. त्याला पकडून ठेवणं खूप कठीण आहे. कधी ते भविष्यात जातं तर कधी भूतकाळात अडकून राहतं. वर्तमानात राहायला त्याला शिकवावं लागतं. आणि वर्तमानात राहण्यासाठी श्वासावर लक्ष नेणं आणि किंवा स्वामींचं नामस्मरण करणं हे सगळ्यात सोपं माध्यम आहे. मला अजूनही आठवतं, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा मी जास्त सुखी होतो का? कदाचित हो, कारण तेव्हा गमावण्याची भीती नव्हती. आज आपण जे कमावलंय ते गमावण्यासाठी भीती आपल्याला जगू देत नाहीये. भीती ही माणसाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. ती आपल्याला निर्णय घेऊ देत नाही आणि आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. त्यामुळे आपण डगमगतो. ती आपल्याला मोकळं जगू देत नाही. पण जर आपण ही भीती स्वामींच्या चरणी अर्पण केली तर काय होईल? कदाचित आपल्याला एक नवीन दृष्टी मिळेल जगाकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याची. आपण किती वेळ दुसऱ्यांच्या चुका काढण्यात घालवतो. जर तोच वेळ आपण स्वतःला सुधारवण्यात घातला तर हे जग किती सुंदर होईल ना. पण नाही, आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघायला जास्त आवडतं. स्वतःच्या मनात झाकून बघायला भीती वाटते, कारण तिथे खूप काही साचलेलं असतं. ते साफ करायला खूप कष्ट लागतात. पण एकदा का ते स्वच्छ झालं की मग जो प्रकाश दिसतो ना तो अद्भुत असतो. स्वामींच्या त्या सामर्थ्याची प्रचिती अशा छोट्या गोष्टीतून येते. तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी शांत बसणं ही सुद्धा एक मोठी प्रार्थनाच असते. शब्दांची गरज नसते तिथे, फक्त भाव असतो आणि तो भाव त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतोच. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणीतरी भेटतं जे आपल्याला काहीतरी शिकवून जातं. कधी एखादा लहान मुलगा तर कधी एखादा वृद्ध माणूस. फक्त आपली शिकण्याची तयारी हवी. मी तर म्हणतो, आयुष्यात आलेल्या संकटांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्यांनीच आपल्याला खंबीर बनवलंय. जर संकट आली नसती तर आपल्याला आपली ताकद कधी समजलीच नसती. म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे एक संधी म्हणून बघा. स्वामी नेहमी पाठीशी आहेतच, फक्त आपण आपली नजर उघडी ठेवून त्यांना बघायला हवं. ते मूर्तीत नाहीत, ते आपल्या कामात आहेत, आपल्या विचारात आहेत, आपल्या माणुसकीत आहेत. आपण जेवढी माणुसकी जपू तेवढे आपण त्यांच्या जवळ जाऊ. चला तर मग आज फक्त एवढाच विचार करूया की आपण आज कुणासाठी काही चांगलं करू शकतो का? एखाद्याला फक्त हसवलं तरी खूप झालं. जीवनात दुसरं काय न्यायचंय सोबत? फक्त हीच प्रेमळ आठवण ना? स्वामी समर्थ असं लिहा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मनाची शांती हीच खरी संपत्ती आहे, आयुष्यात खूप काही मिळवायच्या मागे धावताना आपण स्वतःला विसरलोय, हे मात्र नक्की आहे. आपण एक दिवस बसून विचार करायला हवा की खरोखर मला काय हवंय. मी फक्त या इतरांच्या स्पर्धेत धावतोय का? की ही स्पर्धा कधी संपणार आहे?
मृत्यूच्या दारापर्यंत आपण धावतच राहणार का? आणि मग तिथे गेल्यावर कळणार की अरे, आपण जगायचं विसरलोच. हे टाळण्यासाठी आजच थोडं थांबा, आजूबाजूला बघा आणि निसर्ग किती देतोय आपल्याला, पण आपल्याला ते घेता येत नाहीये. आपण आपल्याच विचारांच्या कोशात अडकलोय. तो कोश फोडायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा. स्वामींच्या कृपेने सगळं काही शक्य आहे. फक्त आपला विश्वास डगमगता कामा नये. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी दगडालाही देव बनवू शकते, आणि जर विश्वास नसेल तर समोर देव असूनही आपल्याला ते दिसणार नाही. म्हणून श्रद्धेला सबुरीची जोड द्या, घाई करू नका. सगळं वेळेवर मिळेल. जे तुमचं आहे ते तुमच्याकडे येईलच, आणि जे तुमचं नाही ते कितीही प्रयत्न केले तरी टिकणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, बाकी तो बघून घेईल. तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यात सगळ्यात कठीण काय असतं? स्वतःला माफ करणं. आपण इतरांना कदाचित माफ करू, पण स्वतःच्या चुकांना आपण जन्मभर कुरवाळत बसतो. त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. जे झालं ते झालं, आता पुढे काय? हा विचार करणारा माणूसच प्रगती करू शकतो. स्वामींनी कधीच कोणाला मागे वळून बघायला सांगितलं नाही. त्यांनी नेहमी सांगितलं की चालत राहा. थांबला तो संपला. आयुष्याचा प्रवाह हा नदीसारखा असायला हवा, जो वाटेतले दगडधोंडे पार करून समुद्राला मिळतो. आपल्या आयुष्याचा समुद्र म्हणजे ती अंतिम शांती आहे, जिथे गेल्यावर परत यायची ओढ उरणार नाहीये. पण तिथे पोहोचण्याआधीचा हा जो प्रवास आहे ना, तो आनंदात घालवायला हवा. दुःखांचे डोंगर तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेतच, पण त्यावर चढून जाणाराच विजेता ठरतो. आणि स्वामींसारखा वाटाड्यासोबत असेल आणि तर घाबरायचं कशाला? आपल्याला दिशा दाखवायला स्वामी आहेत ना. खरं तर भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण आपण शेवटी माणसं आहोत. पण त्या भीतीवर ताबा मिळवणं हेच तर खरं कसब आहे. आणि हे कसब नामस्मरणाने साध्य होतं. मनाला एक लय मिळते, एक दिशा मिळते. आपण जेव्हा म्हणतो की श्री स्वामी समर्थ, तेव्हा तो एक फक्त मंत्र नसतो, तर तो एक हुंकार असतो. आणि जो आपल्याला सांगतो की तू एकटा नाहीयेस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी पावली आणि आहेतच, आणि सावली माझी तुझ्या मागे आहेतच. ही जाणीवच माणसाला किती बळ देते ना. कधी कधी मला वाटतं की आपण देवाकडे का जातो? काहीतरी मागायलाच ना. पण कधी असा विचार केलाय का की आज मी फक्त देवाला धन्यवाद द्यायला जाईन? त्याने जे काही दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला जाईन. कृतज्ञता हा मनाचा सगळ्यात मोठा अलंकार आहे, आणि जो कृतज्ञ असतो त्याच्याकडे सुख आपोआप चालत येतं. मग एक लक्षात ठेवा, जो तक्रार करतो ना आणि करत राहतो ना, त्याच्याकडून जे आहे ते सुद्धा निघून जातं. म्हणून तक्रार करणं सोडा आणि जे आहे त्यात समाधान मानायला शिका. याचा अर्थ प्रगती करू नका असा नाही, तर जे आहे त्याचा आनंद घेत प्रगती करा. मग बघा, आयुष्यातला तणाव कसा पळून जातो. आपण रोज कितीतरी नकारात्मक गोष्टी वाचतो, बघतो, ऐकतो. त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. जर आपण चांगलं वाचलं, चांगलं ऐकलं, तर मन सुद्धा चांगलं राहील. स्वामींचे चरित्र किंवा त्यांच्या गोष्टी वाचायला मनाला जी उभारी मिळते ना, ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. कारण त्यात सत्यता आहे, त्यात अनुभव आहे. आणि मी जेव्हा कधी निराश होतो, तेव्हा स्वामींच्या आठवणीत रमतो, आणि मग आपोआप मन प्रसन्न होतं. तुम्ही सुद्धा एक करून बघा. काहीच न करता फक्त त्यांच्या रूपाचं ध्यान करा. डोळे मिटून त्यांना आपल्या समोर अनुभवा. आणि ते तुमच्याशी बोलत नसतील, पण त्यांचं असणं तुम्हाला जाणवेल. ती जाणीवच खूप काही सांगून जाते. आयुष्यातल्या धावपळीत आपण आपल्या माणसांना सुद्धा वेळ देऊ शकत नाहीये. हे किती दुःखी आणि दुर्दैवी आहे ना. ज्यांच्यासाठी आपण हे सगळं करतोय, त्यांना जर आपण प्रेम आणि वेळ मिळाला नाही, तर त्या कष्टाचा काय उपयोग? घराला घरपण हे माणसामुळे येतं, वस्तूंमुळे नाही. हे आपण विसरलोय. मोठमोठी घरं बांधली पण माणसं दुरावली. हे चित्र बघायला हवं. एकमेकांशी संवाद वाढायला हवा, प्रेम वाटायला हवं. कारण शेवटी प्रेमच उरतं. बाकी सगळं इथे सोडून जायचंय. मला आठवतं, माझ्या आजोबा म्हणायचे की आयुष्यात अशी पुंजी जमा करा की मी मेल्यावर सुद्धा तुमच्या सोबत येईल. आणि ती पुंजी म्हणजे लोकांचे आशीर्वाद आहे. आपण केलेले पुण्य आहेत. पैसा तर इथेच राहतो, पण आशीर्वाद आपल्याला पुढच्या प्रवासासाठी बळ देतात. म्हणून कोणाचं मन दुखावू नका. शक्य असेल तर मदत करा, नाहीतर निदान वाईट तरी बोलू नका. शब्द हे तलवारीसारखे असतात. ते जखम करतात आणि ती जखम लवकर भरून येत नाही. म्हणून बोलताना जपून बोला. स्वामींचे शब्द किती साधे पण खोल असायचे. त्यात अधिकार असायचा, पण प्रेमही असायचं. आपण सुद्धा तसंच वागायचा प्रयत्न करूया. आयुष्यात कधी कधी अशा वळणावर आपण येतो जिथे रस्ताच दिसत नाही, सगळीकडे अंधार असतो. अशा वेळी फक्त एकच दिवा आपल्या मदतीला येतो, आणि तो म्हणजे विश्वासाचा दिवा. तो दिवा विझू देऊ नका. कितीही वादळ आले ना, तरी तो दिवा तेवत ठेवा. मग बघा, रस्ता आपोआप स्पष्ट होईल. आपण सुद्धा खूपदा नशिबाला दोष देतो, पण नशीब हे आपल्या कर्माचं फळ असतं. जे आपण विसरतो. जे आपण पेरलंय
तेच आपण कांपणार. आणि म्हणूनच आज जर आपण चांगले विचार पेरले तर उद्याचं फळ नक्कीच गोड असेल, यात शंका नाही. स्वामींवरचा विश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास आहे. कारण आपण ते आपल्या हातच आहेत, आपण त्यांना बाहेर शोधतोय हेच आपलं चुकतंय. आणि ते आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात बसलेत. फक्त आपण त्यांना साथ घालायला हवी आणि ती साथ मनापासून असायला हवी. दिखावा नको. देवाला सोन्याचा मुकुट नको असतो, त्याला फक्त एक निस्वार्थ भाव हवा असतो. तो भाव जर आपण देऊ शकतो तर तो आपला कायमचा ऋणी होईल. विचार करा, जगन्नाथचा स्वामी आपला ऋणी होणं यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. पण हे साध्य करण्यासाठी अहंकार सोडावा लागेल. मीला तू मध्ये विलीन करावे लागेल. मग बघा कसं सगळं मंगलमय होतं. मला सांगा, तुमच्या आयुष्यातला कोणता प्रसंग आठवतो जेव्हा तुम्हाला स्वामींची मदत अनपेक्षितपणे मिळाली आहे? तुमचं नाव आणि तो अनुभव थोडक्यात सांगा मला कमेंटमध्ये. मला वाचायला नक्कीच आवडेल, कारण तुमचे अनुभव माझ्यासाठी सुद्धा प्रेरणादायी असू शकतात. आपण एकमेकांकडून तर शिकतो ना. हा मानवी प्रवास असाच आहे. एकमेकांचा हात धरून पुढे जायचं. कुणी मागे पडलं तर त्याला सावरत पुढे न्यायचं. हेच तर स्वामींना अपेक्षित आहे. सबका मालिक एक म्हणण्यापेक्षा सगळ्यांचा तोच आहे हे मानणं जास्त गरजेचं आहे. जर आपण प्रत्येकात स्वामींना पाहिलं तर आपण कोणाचा द्वेष करू का आणि करू शकू का? कधीच नाही. मग हे जग किती शांत होईल. पण हे व्हायला वेळ लागेल, कारण आपल्यातले षडीपू हे आपल्याला शांत बसू देत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 शत्रू आपल्या हात बसलेत. त्यांच्याशी लढणं हेच खरं अध्यात्म आहे. मंदिरात जाणं किंवा पूजा करणं हे फक्त साधन आहे. साध्य तर अंतशुद्धी आहे. आणि जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत देवाचं दर्शन होणं कठीण आहे. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? रोज थोडा थोडा बदल स्वतःमध्ये घडून आणला तर एक दिवस नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचू. मला खात्री आहे की स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर आहेच. फक्त ते स्वीकारण्याची आपली पात्रता आपण वाढवायला हवी. पात्रतेशिवाय मिळालेलं दान टिकत नाही असं म्हणतात. म्हणून आधी स्वतःला तयार करा, कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. मग बघा चमत्कार कसा घडतो. चमत्कार म्हणजे हवेतून काहीतरी काढणं नाही, तर संकटाच्या वेळी तुमचं मन शांत राहणं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. जेव्हा सगळं विपरीत चाललंय आणि तरीही तुम्ही हसताय, तेव्हा समजा की स्वामी तुमच्या सोबत आहेत. कारण ती शक्ती फक्त तेच देऊ शकतात. माणूस स्वतःहून एवढा खंबीर कधीच असू शकत नाही. त्याला कुठल्या तरी दैवी शक्तीचा आधार असतोच. आणि आपल्यासाठी ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. त्यांचं नाव घेता शरीरात एक नवीन ऊर्जा संचारते, उत्साह वाढतो. मग किती थकवा असला तरी काम करायला बळ मिळतं. हीच तर त्यांची जादू आहे. तुम्ही कधी विचार केलाय का की स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ काय आहे? समर्थ म्हणजे जो सर्व काही करण्यास समर्थ आहे आणि जो आपल्या भक्तांसाठी काहीही करू शकतो. मग काळजी कशाची? पण तरी आपण काळजी करतो, कारण आपली श्रद्धा कच्ची पडते. आपण देवाला मानतो पण देवाचं मानत नाही. हेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. ज्या दिवशी आपण त्यांचं मानायला लागू त्या दिवशी दुःख उरणार नाही. पण ते इतकं सोपं असतं तर मग सगळे संत झाले असते ना. आपण संसारी माणसं आहोत. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वामींना विसरायचं नाही. हेच आपल्या हातात आहे. ऑफिसमध्ये असो, घरात असो किंवा प्रवासात असो, मनात त्यांचं नाम चालू असू द्या. मग बघा तुमचा दिवस कसा जातो. प्रसन्न वाटेल, चिडचिड कमी होईल आणि कामात लक्ष लागेल. हे मी स्वतः अनुभवलंय म्हणून सांगतोय. म्हणून सुरुवातीला कठीण जातं, मन भडकटतं, पण सवय झाली की मग ते आपोआप होतं. जसा श्वास आपोआप चालतो तसं नाम सुद्धा आपोआप चालायला हवं. तेव्हाच खरी भक्ती सुरू होते. आपल्याला खूप गोष्टीची भीती वाटते. भविष्याची भीती, मुलांच्या करिअरची भीती, आरोग्याची भीती. पण विचार करा, चिंता करून काही सुटणार आहे का? उलट चिंता केल्याने आरोग्य अजून बिघडेल. त्यामुळे चिंतन करा, स्वामींचे विचार आठवा, त्यांनी काय सांगितलंय ते आठवा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा केवळ शब्द नाही, हा तुमचा अनुभव आहे, लाखो लोकांचा, आणि त्याने सगळ्यांना मदत केलेलीच आहे. मग हा अनुभव तुम्हाला कसा येणार नाही? तुम्हाला पण मिळेल. फक्त सबुरी ठेवा. घाईने काहीच मिळत नाही. निसर्गाचं बघा ना, झाडाला फळ वेळेवर देतात. तुम्ही कितीही पाणी घातलं तरी ते वेळेआधी फळ देणार नाही. तसंच आपल्या आयुष्याचं आहे. जे जेव्हा मिळायचंय तेव्हाच मिळणार. आपण फक्त प्रयत्न करत राहायचे आणि विश्वास ठेवायचा. आयुष्यातल्या अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, हे मान्य करा. जेव्हा आपण हे मान्य करतो तेव्हा अर्धा ताण कमी होतो. मग उरलेल्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. आपण उगीच जग बदलण्याच्या गप्पा मारतो, पण स्वतःला बदलत नाही. स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून स्वामींचे विचार जगाला दिसू द्या. मग तुम्हाला प्रवचन देण्याची गरज पडणार नाही. तुमचं आयुष्यच एक संदेश होईल. स्वामींनी कधीच खूप मोठी भाषणं दिली नाहीत. त्यांनी त्यांच्या कृतीतून आणि छोट्या मोठ्या या वाक्यातून खूप काही सांगितलंय.
हम गया नहीं अभी जिंदा है हे वाक्य किती धीर देणार आहे. ते आजही आपल्या सोबत आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला वाटतं का की ते आपल्या आणि तुमच्या सोबत आहेत? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कधी कधी मला वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो, इतका विचार करतो की आपण कृती करायलाच विसरतो. ओव्हर थिंकिंग हे आजच्या पिढीचं सगळ्यात मोठं संकट आहे. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणं, त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करणं, यातच सगळी ऊर्जा निघून जाते. कधीतरी मन मोकळं सोडून जे होईल ते बघू असा विचार करून बघा. स्वामी आहेत ना सांभाळायला, मग इतकी भीती कशाची? आपण स्वतःला खूप शहाणे समजतो, पण खरं तर आपण खूप अज्ञानी आहोत. आपल्याला उद्या काय होणार आहे हे माहीत नाही आणि आपण पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग करतोय. प्लॅनिंग करा, पण त्यात देवाचा वाटा सुद्धा ठेवा, कारण त्यांची एक फुंकर आपली सगळी प्लॅनिंग उडवून लावू शकते. म्हणून लवचिकता ठेवा, बदलांना सामोरे जायची तयारी ठेवा. जे काही येतंय ते आनंदाने स्वीकारा, मग ते सुख असो वा दुःख, कारण दोन्ही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. सुख आपल्याला कृतज्ञता शिकवतं, तर दुःख आपल्याला संयम शिकवतं. दोन्ही महत्वाचे आहेत. आणि जर आयुष्य फक्त सुखाचं असतं तर आपल्याला देवाची आठवण आली असती का? कदाचित नाही. दुःखच आपल्याला त्यांच्याजवळ घेऊन जातं. म्हणून दुःखाचा तिरस्कार करू नका. ते तुमचा मित्र आहे आणि जो तुम्हाला तावून सुलाखून निघायला मदत करतो. आणि जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा खूप जास्त तेजस्वी असता. हे तेजस्वी आणि हे तेज स्वामींच्या कृपेचं नक्कीच असतं. मला आठवतं, एकदा मी खूप आजारी होतो. काहीच करावंसं वाटत नव्हतं, पण त्या काळात मला स्वामींच्या अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या. त्या वाचनाने मला जी मानसिक शक्ती दिली ती औषधांनी सुद्धा दिली नसेल. आणि मनाचा आधार शरीरापेक्षा जास्त भयानक असतो. मन जर खंबीर असेल तर शरीर साथ देतच, आणि मन जर खंबीर करण्याची स्वामींच्या विचारासारखं दुसरं औषध नाही. आपण नेहमी विचार करतो की माझ्यासोबतच असं का होतं, पण जर आपण जगाकडे बघितलं तर कळेल की आपल्यापेक्षा जास्त दुःख या जगात आहे. लोकांकडे राहायला घर नाही, खायला अन्न नाही, तरी ते जगतात ना. मग आपल्याकडे तर देवाने सगळं दिलंय, मग आपण तक्रार का करतो? कृतज्ञ राहायला शिका. जे मिळालंय त्याबद्दल रोज आभार माना. मग बघा, तुम्हाला अजून जास्त मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ असता ती गोष्ट वाढत जाते. म्हणून जर तुम्हाला आनंद हवा असेल तर असलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञ राहा. आणि जर तुम्हाला प्रेम हवा असेल तर इतरांना प्रेम द्यायला शिका. जे द्याल तेच परत मिळेल. हे स्वामींनी आपल्याला वारंवार सांगितलंय. आपण आपल्या मुलांना काय शिकवतोय? फक्त स्पर्धेत कसं जिंकायचं हेच ना? पण त्यांना संस्कार द्यायला आपण विसरतोय. त्यांना सांगा की यश अपयश येतं जात असतं, आणि पण माणूस म्हणून तुम्ही कसं वागता हे जास्त महत्वाचं आहे. त्यांना स्वामींच्या गोष्टी सांगा. त्यांना श्रद्धेचं महत्त्व पटवून द्या. कारण उद्या जेव्हा त्यांच्यावर संकट येईल तेव्हा त्यांचा बँक बॅलन्स नाही, तर त्यांचे संस्कार आणि त्यांची श्रद्धा त्यांना वाचवेल. हे खूप महत्वाचं आहे. आजकालची मुलं खूप प्रगत आहेत, पण मानसिकदृष्ट्या ते खूप कमकुवत होत चालले आहेत. त्यांना संकटांना सामोरे जायची सवय नाहीये. त्यांना हे शिकवणं गरजेचं आहे की आयुष्य हे फुलांची गादी नाहीये, तिथे काटेही असणारच. पण त्या काट्यातून मार्ग काढण्याची शक्ती स्वामी नक्कीच देतील. आयुष्य म्हणजे एक मोठी शाळा आहे, जिथे रोज एक नवीन धडा मिळतो. काही धडे सोपे असतात तर काही खूप कठीण, पण प्रत्येक धडा आपल्याला परिपक्व बनवत असतो. आपण फक्त चांगले विद्यार्थी बनायला हवं. अहंकारी शिक्षक नाही, तर नम्र विद्यार्थी. जो नम्र असतो त्यालाच ज्ञान मिळतं. स्वामींसमोर आपण नेहमी लहान होऊन राहावं. मग बघा ते आपल्याला कसं कडेवर घेतात. मोठ्या माणसाला कडेवर घेता येत नाही, पण लहान मुलाला नक्कीच घेता येतं. म्हणून त्यांच्यासमोर आपलं मोठेपण विसरून जा. तिथे फक्त एक भक्त म्हणून जा. मग तो अनुभव येईल, आणि जो तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. कधी कधी आयुष्यात सगळं असूनही काहीतरी उणीव भासते. ती उणीव म्हणजे काय असते? ती असते आत्मिक शांतता. आपण बाहेर कितीही भौतिक सुख मिळवली तरी जोपर्यंत आत शांती नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. आणि ही शांती फक्त आणि फक्त आध्यात्मिक मार्गानेच मिळू शकते. याचा अर्थ हिमालयात जाणं असा नाही, तर संसारात राहून सुद्धा मनाला अलिप्त ठेवणं हे खरं कसब आहे. चिखलात कमळ फुलतं ना, तसंच आपण या जगात असूनही जगाच्या विकारातून दूर राहतो आणि राहू शकतो. फक्त स्वामींचं नामस्मरण आणि त्यांचा ध्यास हवा. आयुष्य खूप अनिश्चित आहे. उद्या काय होईल कोणालाच माहीत नाही. म्हणून आजचा दिवस आनंदाने जगा. कोणाशी तरी प्रेमाने बोला, कोणाशी तरी मदत करा. आणि हे सगळं करताना मनात एकच भाव असू द्या की मी हे स्वामींच्या प्रेमापोटी करतोय. मग बघा तुमचं आयुष्य कसं फुलासारखं उमलेल. तुम्ही स्वतःला कधी असं विचारलं का की मी शेवटचा मनापासून कधी हसलो होतो? विनाकारण, फक्त आनंदी होतो म्हणून? जर आठवत नसेल तर मग तुम्ही खूप जास्त ताण घेताय. थोडं मोकळं व्हा, गाणी ऐका, फिरायला जा, किंवा कोणाशी तरी गप्पा मारा. पण स्वतःला कोंडून घेऊ नका.
स्वामींनी हसणारी मुलं आवडतात, रडणारे नाही. ते म्हणतात, तू चिंता का करतोस, मी आहे ना. मग त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा आणि चिंता सोडून द्या. हे आयुष्य देवाने दिलेली एक भेट आहे, ती साजरी करा आणि रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत जगणं कधीही चांगलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला असेच अनुभव ऐकायला आवडत असतील तर. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि म्हणजे पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटू शकू. आयुष्य खूप मोठं आहे आणि अजून खूप काही बोलायचं आहे, पण आता आपण सर्व काही बोललेलो आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी थोडीशी तुमच्याशी बोलू इच्छितो की हे फक्त शब्दांचे बुडबुडे होते का? मला वाटतं जर एकाच्या जरी मनात थोडी शांतता निर्माण झाली असेल ना, तर माझ्या बोलण्याचं सार्थक झालं. हे स्वामी नेहमी सोबत आहेत हे विसरू नका. म्हणून कधी कधी प्रश्न असा पडतो की आपण त्यांना विसरलो तर, आणि ते आपल्याला सोडतील का? आणि ते कधीच सोडणार नाहीत. आई आपल्या मुलाला कधीच विसरत नाही. तसंच ते आहेत, पण आपण जर त्यांच्या जवळ गेलो तर प्रवास सोपा होतो. एवढंच. आयुष्याच्या वळणावर आपण खूप काही गमावलं असेल, पण जे कमावले त्याकडे लक्ष द्या. गमावलेल्या गोष्टीचा शोक करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यातून नवीन काहीतरी निर्माण करा. स्वामी समर्थ ही केवळ 2 अक्षरं नाहीत, ती एक शक्ती आहे आणि ती ऊर्जा आहे आणि ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे. फक्त ते जागा करण्याची गरज आहे. आणि ती ऊर्जा जागी झाली की मग कशाचीच भीती उरणार नाही. पण ही ऊर्जा जागी कशी करायची? फक्त श्रद्धेने, दुसरं कोणतंही साधन नाही. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कितीही वाचन केलं, कितीही प्रवचन ऐकलेत, पण जर तुमच्या मनात श्रद्धा नसेल ना, तर सगळं व्यर्थ आहे. श्रद्धा म्हणजे काय? तर डोळे मिटून अंधारातही चालण्याची तयारी. कारण आपल्याला माहिती असतं की आपला हात कोणीतरी खंबीर हाताने धरलाय. तो हात स्वामींचा आहे. हा स्वामींचा हात नक्कीच तुमच्या पाठीशी असणार आहे. हा विश्वास ठेवा. मग बघा आयुष्य कसं बदलतं. मला आता खरंच थोडं शांत बसावंसं वाटतंय. खूप काही बोलून गेलोय, कदाचित काही चुकलंही असेल आणि चुकीचं बोललोही असेल तर माफ करा. पण जे मनात होतं तेच बोललो. यात कोणताही बनाव नाही. हे माझ्या आयुष्यातलं सत्य आहे. तुम्हाला सुद्धा कधी असं वाटतं का की काहीतरी बोलायचंय पण शब्द सुचत नाहीयेत? मग अशा वेळी फक्त स्वामींचं नाव घ्या. ते नावच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. नक्कीच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त आयुष्य हे आनंदाने जगा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते बघण्याची दृष्टी हवी. ही दृष्टी आपल्याला स्वामी नक्कीच देतील. पण आता मनात एक वेगळी चलबिचल सुरू झाली आहे. नेमकं काय सांगायचं राहिलंय का, की मी जे बोललो ते पुरेसं होतं? माहीत नाही, पण सध्या तरी इतकंच. मनात काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत. पण ठीक आहे, सगळीच उत्तरं लगेच मिळाली तर आयुष्यातली मजा संपली असती ना. थोडा सस्पेन्स असायला हवा. तुम्ही सुद्धा विचार करा, तुमच्या आयुष्यातलं असं कोणतं कोडं आहे जे अजून सुटलेलं नाही. आणि मग बघा स्वामी कसं ते हळूच सोडून टाकतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे पडलोय, पण खरं तर त्याच वेळी स्वामी आपल्याला सगळ्यात जवळ असतात. पण आपण फक्त त्यांना ओळखायला कमी पडतो. असो, आजच्या पुरतं तुम्हाला एवढं पुरेसं आहे. मन थोडं शांत झालंय आता. तुम्हाला कसं वाटतंय ते शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कदाचित त्यांनाही या शब्दांची गरज असेल, म्हणून त्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रवासात आपण पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा आणि लक्षात ठेवा स्वामी पाठीशी आहेत. बाकी सगळं गौण आहे. कशाची काळजी करू नका. सगळं काही नीट होणार आहे, यावर फक्त तुम्ही लक्ष ठेवा. वेळ लागतो पण गोष्टी बदलतात, हा विश्वास कायम ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया लवकरच. पण तोवर हा विचार मनात घोळू द्या की मी सरळ स्वामींना ओळखलंय का, आणि मी फक्त त्यांच्या नावाचा जप करतोय. उत्तर तुम्हाला तुमच्या हातच मिळेल. काही वेळा आपण शांत बसलेलो असतो आणि अचानक मनाच्या कोपऱ्यात एखादा जुना विचार डोकावतो, ज्याच्या आजच्या काही आयुष्याची काही संबंध नसतो, पण तो विचार आपल्याला खूप काही सांगून जातो. मित्रांनो, खूप वेळा आपल्याला असं वाटतं की आपण जगाच्या पाठीवर धावतोय पण पोहोचतोय कुठेच नाही. आणि ही जाणीव झाली की मनावर एक प्रकारचं प्रेशर येऊ लागतं. पण कधी विचार केलाय का की झाडावरून पडलेल्या पानं सुद्धा वाऱ्याच्या वेगावर तक्रार करत नाही, ते प्रवाहावर विश्वास ठेवून वाहत राहतं. आपण मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच का होत नाही या विचाराने दुःखी होतो. स्वामी समर्थ महाराज हे नेहमी सांगायचे की तुमची ओढ ही कर्माकडे असावी, फळाकडे नाही. आपण फळाचा विचार इतका करतो की कर्मातलं समाधान हरवून बसतो. घरामध्ये वावरताना जेव्हा आपण आपल्या माणसांशी मन मोकळेपणाने बोलतो, तेव्हा मनावरचं निम्म ओझ हलकं होतं. संवाद हा क्लिअर असायला हवा, कारण मनात साठलेलं टेन्शन हे विषासारखं काम करतं. कामाच्या ठिकाणी कितीही गुंतागुंत असली तरी तुमचं डोकं शांत ठेवा, कारण शांत डोक्याने घेतलेला कोणताही निर्णय कधीच चुकीचा नसतो. आपण विनाकारण कठीण गोष्टींच्या मागे धावतोय, पण आयुष्य खरं तर खूप सिंपल आहे. जेव्हा तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन वाटेल तेव्हा त्या स्वामींच्या मूर्तीकडे बघा
आणि मनात म्हणा की जे काही होईल ते माझ्या भल्यासाठीच असेल. हा एक विचार तुम्हाला इतकी ताकद देईल की तुम्ही कोणत्याही वादळाला सामोरे जाऊ शकाल. संकटात सापडलेल्या माणसाला मदत करताना जो आनंद मिळतो तो कोणत्याही यशापेक्षा मोठा असतो. स्वतःची तुलना कोणाशीच करू नका, कारण प्रत्येकाचा ऋतू आणि फुलण्याची वेळ ही वेगळी असते. स्वामी समर्थांचे भिवू नकोस हे शब्द तुमची ढाल आहेत हे विसरू नका. आजचा दिवस ही एक नवीन संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची, नाहीतर स्वतःला ओळखण्याची. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंद द्या. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आवडत्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.